व्यवस्थापन विभागात आपण आढावा घेतलेला आहे, काय नेमकी माहिती? मी आपण 2-3 दिवसापासून जे काही चाललं आपण सर्वांना माहिती आहे आणि मुंबईकरांनी फार चांगला सहकार केला आहे। आता सकाळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं होता की हा नेचरचा प्रकोप आहे, पण अनप्रेसिडेंटेड आहे। एक दिवसामध्ये 350 पेक्षा जास्त झाड पडले। यासाठी जे काही महानगरपालिकाने करायचे असेल, सरकारचे डिझास्टर डिपार्टमेंटने करायचे असेल, ते सर्व कामामध्ये आहे। तरी पण लोकांनी यासाठी आज स्कूल कॉलेजची सकाळी सुट्टी डिक्लेअर केली, नंतर दुपारच्या नंतर सरकारी डिपार्टमेंट पण सुट्टी डिक्लेअर केली। ते एक प्रिकॉशनरी मेजर पण होता आणि ते जे लांबातून येतात त्याने काय प्रॉब्लेम नको हे पण त्याच्या मागेचा हेतू होता। आता आम्ही गणेश खडकरजी आमचे नेते त्यांच्याबरोबर आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट महानगरपालिकाचे डिझास्टर सेंटरमध्ये होता। महानगरपालिका आयुक्त पण तिथे होते। माझी माहितीप्रमाणे स्थिती फार नियंत्रणमध्ये आहे। कुठेही मुंबई आत्ता या घडी थांबलेली नाही आहे। ट्रेन स्लो चलत आहे पण सुरू आहे। रोड्सवर पण कुठे कुठे पेड आहे ते साधारणतः त्याने पूर्ण क्लीन केले आहे। पाणी तिथे साचते ते पण त्याने क्लीन केलं आहे। आपण यावेळी महानगरपालिकाने सरकारच्या बरोबर राहायला पाहिजे आणि ते महानगरपालिकाचे अधिकारी आणि सरकारचे कर्मचारी जे काम करत आहे याने ॲप्रिशिएशन पण केला पाहिजे। 3 दिवसापासून दिवस रात ते कामामध्ये आहे। ते आता जे माननीय मुख्यमंत्रीने सांगितलं होता की 90 किलोमीटर/आवरची ते गेट गतीने वाया येऊ शकता, त्यासाठी पण त्यांचे सर्वांनी व्हॉट्सअपवर मेसेज पण टाकलेले आहे आणि ते तयारी सुरू आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने बीएमसी के वॉर रूम की देखा हुआ है, क्या है स्थिति सर मुंबई की फिलहाल, इसके बारे में जानकारी दीजिए सर। मैं हमारी पार्टी के नेता गणेश खडकरजी के साथ में महानगर पालिका के डिजास्टर रूम में आया हूँ और जो कुछ पिछले 3 दिनों से हो रहा है वो सबको पता है। माननीय मुख्यमंत्री जी ने आज विधानसभा में बताया था कि एक ही दिन में 350 पेड़ पड़े। यह नेचर का प्रकोप है पर अनप्रेसिडेंटेड है और इसलिए इसमें यह समय दोष देने की बजाय साथ में मिलकर काम करने का है। मैं महानगर पालिका के कर्मचारी अधिकारी, डिजास्टर मैनेजमेंट के अधिकारी कर्मचारी, पुलिस के लोग और रेलवे के लोग, सबकी हमको इस बात के लिए एक्नॉलेजमेंट जरूर करना चाहिए कि आज इतना होने के बाद भी आज इस घड़ी मुंबई शुरू है, मुंबई रुकी नहीं है। ट्रेन स्लो है पर चल रही है। पानी भरता है तो निकाला जाता है, पेड़ गिरते हैं तो पेड़ों को हटाया जाता है। इतनी बड़े मुंबई शहर के अंदर इतनी तत्परता से काम करने के लिए महानगर पालिका के लोगों को, साथ में मुंबईकरों को खड़ा रहना चाहिए। माननीय मुख्यमंत्री जी ने सुबह ये भी बताया कि 3 बजे के बाद में 90 किलोमीटर/आवर की गति से तूफान आने का चांस है। उसकी भी यहाँ पर डिजास्टर मैनेजमेंट ने पूरी तैयारी की है, सबको इंटीमेट भी किया है और इसके बारे में जो कुछ भी प्रिकॉशंस लेने हैं पूरी सक्रियता के साथ में काम कर रहे हैं। हर चीज़ के अंदर क्रिटिसिज्म करने की बजाय कभी कभी एक्नॉलेजमेंट भी करना चाहिए, ये मेरा सोच है। और मैं मुंबईकरों से प्रार्थना करता हूँ कि वो इसमें सब साथ में मिलकर, यदि ऐसा कोई तूफान आता है तो महानगर पालिका के कर्मचारी, पुलिस के कर्मचारी, सरकारी कर्मचारी आपके साथ में। सर, पण ज्या पद्धतीने झाडं कोसळतात आहे, मॅनहोल उघडे आहेत, अनेक ठिकाणी दुर्घटना घडतात आहे, लोकांचा मृत्यू होतो, यावरून सत्ताधारी आणि प्रशासनावरती जोरदार टीका होती की सत्ताधारी आणि प्रशासनाचा नियोजन शून्यता आहे, ताळमेळ बसत नाही आहे। टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे। जे काही कोणी सरकारमध्ये असेल त्याने टीका ऐकावी लागेल, पण हा टीका किती योग्य आहे ना, वेळ किती योग्य आहे, हाँ सर्वांनी विचार केला पाहिजे। सर, क्या एनडीआरएफ और एसडीआरएफ की कोई टीम जो है फिलहाल यहाँ पर तैनात हुई है, इसके बारे में जानकारी दी। माननीय मुख्यमंत्री जी स्वयं इसके बारे में डिजास्टर टीम के साथ में चर्चा कर रहे हैं। 12 बजे उनकी मीटिंग थी और इसके बारे में जब जो जरूरत होगी वो योग्य निर्णय करेंगे। सर, मिसिंग लिंक करून पण जोरदार चर्चा करताना पाहायला मिळतात आहे, ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत किंवा पूर्ण रस्ता बंद आहे। मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी सर, रोड आणि रेल्वे दोन्ही तुटलेली आहे। ते तुटलेले सर्वांनी त्याबद्दल जे काय गैरसोय झाली त्याबद्दल समजतो, पण हा पण आपण ॲक्नॉलेज केला पाहिजे
यावेळी अलर्ट सिस्टम फार चांगली रीतीने वर्क केला. ज्या क्षणी मिसिंग लिंकवर हा घटना झाली त्या 5 मिनिटाच्या आत दोघी ठिकाणी इथे पुणा एंडवर आणि तिथे मुंबई एंडवर त्याने लोकांनी सांगितलं की आता रस्ता बंद आहे, तुम्ही रस्त्यावर जाऊ नये म्हणून फार कमी लोक तिथे अडकले आणि जे अडकले त्याने आपण काढत आहे. माझ्या म्हणणं तेच आहे की आपण प्रॉब्लेममध्ये आहे ते जे काही घटना झाली ते चांगली नाही आहे. तर तरी पण जे काही काम करत आहे ते आपलेच लोक आहे. महानगरपालिका आपली आहे, सरकार आपली आहे, ते अधिकारी पण आपले मधले लोक आहे. तर त्याने आपण फक्त त्याच्यावर फायरिंग करा की त्याशिवाय त्याचे जे चांगले काम आहे त्याने ॲप्रिशिएट ॲक्नॉलेजमेंट पण करावा, हा आपला नाही. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, सातत्यानं झाडं पडत आहेत, त्याला एक अभ्यासकांचं मत असं आहे, विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचंही मत असं आहे की काँक्रिटीकरणचे रस्ते त्याला जबाबदार आहेत. मुंबईमध्ये 2000 किलोमीटरच्या काँक्रिटीकरण रस्त्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जर अशा पद्धतीने झाडं पडून लोकांचे मृत्यू होणार असतील तर हा निर्णय बदलला जाईल का? असं आहे की हा RCC कॉन्क्रिटेशन फक्त मुंबईमध्ये आहे का? विश्वमध्ये सर्व ठिकाणी कॉन्क्रिटेशनचा रोड असतात आणि तिथे पण झाडे असतात. झाडे गरजचे आहे, झाडेशिवाय आपण जीवू शकत नाही. पण आत्ता जे काही यावेळी जे जास्त झाड पडले, आता गणेश खणकरजी सांगत होते, ते बोरिवलीतून नगरसेवक आहे, आमचे नेते आहे, ते नेहमी आपले नॅशनल पार्कहून येतं इथे. नॅशनल पार्कमध्ये यावेळी पूर्वीपेक्षा 3 गुणा जास्त झाड पडले. तिथे काय RCC आहे का? तिथे कॉन्क्रिटेशन आहे का? हा एक्स्ट्रा रेन होती, वाया होता. तो आपण कोणत्याही कन्क्लूजवर पोहोचण्यापूर्वी जे काही त्या मागे जे सत्य आहे ते सर्व ॲनालाइज केलं पाहिजे आणि महानगरपालिका आणि सरकार यावर योग्य निर्णय घेतील. ठीक आहे.